आपली आनंद यात्रा हे खरोखर आनंदमय झाली. हिरव्यागार डोंगरात, हिरव्यागार रानात, ढवळत्या कोसळत्या डोंगरात आपण ज्यावेळेला हिंडत होतो, फिरत होतो, त्यावेळेला होणारा आनंद हा खरोखर यात्रा या शोधाला शोधणाराच असा होता. तेवढाले धबधबे आपल्या समोरून कोसळताना आपण पाहत होतो. आतापर्यंत आपण ते शहरात पाहिले ते फक्त चित्रात किंवा कदाचित एखाद्या चित्रपटामध्ये, पण तो आपण प्रत्यक्ष धबधब्याच्या खाली उभं राहून त्याचा कोसळता प्रवाह आपल्या अंगावरती येताना अनुभवला. आपण शहरी आहोत, शहरामध्ये वावरतो, ही आठवणी आपण विसरून गेलो. केवळ आनंद आणि आनंदच आपण उपभोगत होतो. अशी आनंद यात्रा दरवर्षी आपण काढावी. पावसात काढावी, थंडीत काढावी, उन्हाळ्यात सुद्धा काढावी. असं जे महाराष्ट्राचा वैभव आहे, सह्याद्रीचा वैभव आहे. कदाचित पुढची आपली एखादी आनंद यात्रा सागरी प्रवाहात असेल, समुद्रात असेल, नौकात असेल, फक्त त्याचा आनंद घेण्याकरता आपण सर्वांनी सिद्ध असावं. बस आनंदाचे जोही आनंद तरंग असं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हटलं. आपण ते अनुभवले पण यापेक्षा आणखी कोणते शब्द आहे.